आजच्या व्हिडिओमध्ये मोकळ्या केसांसाठी म्हणजेच ओपन हेअर्ससाठी 5 सुंदर अशा हेअरस्टाईल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या या 5ही हेअरस्टाईल तुम्ही घरी अगदी आरामात करू शकता। तर त्या कोणत्या हेअरस्टाईल आहेत हे बघूया। आपली पहिली जी हेअरस्टाईल आहे या हेअरस्टाईलमध्ये मी केसांचं मधून पार्टिशन केलेलं आहे आणि एका बाजूचे केस अशा प्रकारे मी घेतलेले आहेत आणि त्याचे पुन्हा एकदा मधून पार्टिशन करणार आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने मधून पार्टिशन करून खालचा जो भाग आहे तो वरच्या बाजूला अशा प्रकारे ट्विस्ट करून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला पिन अप करायचा आहे। त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने केस घ्यायचे आहेत आणि ते केसांचे मधून पार्टिशन करून अशा पद्धतीने केस ट्विस्ट करून मागे पिन अप करायचा आहे। खूप सुंदर इझी आणि अगदी सोप्या पद्धतीने होणारी ही हेअरस्टाईल आहे आणि कुठल्याही साडीवरती, वेस्टर्न ड्रेसवरती किंवा ट्रॅडिशनल ड्रेसवरती ही हेअरस्टाईल सूट होऊन जाते। आणि जर तुम्हाला मोकळे केस सोडायला आवडत असतील तर तुम्ही अशा पद्धतीची हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता। आपली दुसरी जी हेअरस्टाईल आहे ही हेअरस्टाईल साडीवरती सुद्धा खूप सुंदर दिसते किंवा एखाद्या ट्रॅडिशनल ड्रेसवरती सुद्धा खूप सुंदर दिसते। या हेअरस्टाईलमध्ये मी केसांचं मधून पार्टिशन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने थोडे थोडे केस घेऊन ट्विस्ट करून रोल करत मागे क्लचर लावलेला आहे। त्याच पद्धतीने थोडंसं दुसरं पार्टिशन घेऊन अशा पद्धतीने केस ट्विस्ट करत जायचे आणि खालचे केस त्यामध्ये ॲड करत जायचे। ट्विस्ट करत असल्यामुळे येथे आपल्याला केसांचे छान पार्टिशन झालेले दिसतील। आता अशाच पद्धतीने सगळे छोटे छोटे सेक्शन घेऊन छान असे रोल करून केस मागे क्लचरमध्ये मी टक करत आहे। अगदी घरच्या घरी तुम्ही इझिली ही हेअरस्टाईल करू शकता आणि ही हेअरस्टाईल करून तुम्ही मागच्या बाजूला आंबाडा जरी घातला तरी खूप सुंदर दिसतं। तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता। मी येथे कोणतंही हेअर स्टायलिंग टूल यूज केलेलं नाही। जर तुम्हाला छान असं लग्नासाठी किंवा एखाद्या पार्टीसाठी छान रेडी व्हायचं असेल तर तुम्ही सगळ्यात आधी केसांचं क्रिम्पिंग करून घ्या, त्यानंतर ही हेअरस्टाईल करा। खूप सुंदर अशी हेअरस्टाईल तुमची येईल। केसांच्या या बाजूला सुद्धा मी अशाच प्रकारे छोटे छोटे केस घेऊन ट्विस्ट करत मागे क्लचरमध्ये ते गुंतवत आहे। अशा पद्धतीने मी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी इझिली ही हेअरस्टाईल करू शकता। आता छान अशी पुढची आपली हेअरस्टाईल रेडी झालेली आहे। आता मागच्या केसांना मी छान असा इथे गजरा लावलेला आहे। तुम्ही गजऱ्याऐवजी कोणतेही हेअर ॲक्सेसरीज येथे यूज करू शकता किंवा आंबाडासुद्धा खूप सुंदर दिसतो। आपली तिसरी जी हेअरस्टाईल आहे ती आहे पफ हेअरस्टाईल। ही हेअरस्टाईल साडीवरती, ड्रेसवरती, कुठल्याही आउटफिटवरती छान जाते आणि ही हेअरस्टाईल शक्यतो सगळेच करतात आणि खूप सुंदर लुक ही हेअरस्टाईल देऊन जाते। ही हेअरस्टाईल करताना नेहमी लक्षात ठेवा अशा प्रकारचे क्लचर्स तुम्ही यूज करू शकता, त्यामुळे आपली हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते आणि खूप जास्त वेळ टिकते। तुम्ही बघताय अशा पद्धतीने छान अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारची पफ हेअरस्टाईल करू शकता। मोकळ्या केसांसाठी ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। आता आपली चौथी जी हेअरस्टाईल आहे त्या हेअरस्टाईलमध्ये आपण केसांचं मधून पार्टिशन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने केस ट्विस्ट करत छोटे छोटे केस घेऊन अशा प्रकारे रोल करत मागे पिनेने सिक्युअर करून घेणार आहोत। तुम्ही बघताय अशा प्रकारे छान थोडे थोडे केस घेत ट्विस्ट करत मागे जायचं आहे। ही हेअरस्टाईल सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। आणि अगदी इझिली सगळेजण ही हेअरस्टाईल अगदी घरी करू शकतात आणि खूप सुंदर असा लुक ही हेअरस्टाईल देऊन जाते। साडीवरती ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते। दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे आपण हेअरस्टाईल करणार आहोत। अशा प्रकारे थोडे थोडे केस त्यामध्ये गुंतवत मागच्या बाजूने रोल करत केस जायचा आहे। अगदी इझिली तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता। जर तुम्ही घरी प्रॅक्टिस केली तर तुम्ही अगदी आरामात ही हेअरस्टाईल करू शकता। खूप सुंदर ही हेअरस्टाईल साडीवरती अतिशय सुंदर दिसते। अशा पद्धतीने थोडे थोडे केस गुंतवत अशा प्रकारे मी क्लचरने ते सिक्युअर करून घेत आहे। शक्यतो ते तुम्ही क्लचर यूज करा। यू पिन्स किंवा साध्या ज्या पिन्स असतात ते यूज करू नका, कारण ही हेअरस्टाईल निसटू शकते। आता अशा प्रकारे त्याला छान लुक देण्यासाठी मी गजरा यूज केलेला आहे। खूप सुंदर असा लुक ही हेअरस्टाईल देते। ट्रॅडिशनल किंवा वेस्टर्न आउटफिटवरती, साडीवरती ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। तुम्ही घरी नक्कीच ट्राय करू शकता। यासाठी तुम्हाला कुठल्याही पार्लरमध्ये जायची गरज नाही। अगदी घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने हेअरस्टाईल नक्कीच करू शकता। पुढच्या बाजूने तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर लुक ही हेअरस्टाईल देऊन जाते।
आता आपली 5वी जी हेअरस्टाईल आहे, या हेअरस्टाईलमध्ये मी केसांचं मधून थोडंसं पार्टिशन घेतलेलं आहे आणि मागे सिक्युअर केलेलं आहे रबरच्या सहाय्याने। आता ही रबर मागच्या बाजूने थोडीशी आपल्याला लूज करायची आहे आणि त्यानंतर मधून अशा प्रकारे पार्टिशन करून ही पोनी त्यामधून अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। अशा आपल्याला 2 वेढे घ्यायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय। अजून एक वेढा आपण घेणार आहोत जेणेकरून छान असा मागून लुक हेअरस्टाईल आपल्याला दिसेल। आता त्याला छान लुक येण्यासाठी मी अशा प्रकारे एक छोटासा क्लच लावलेला आहे। ही हेअरस्टाईल तुम्ही कुठल्याही आउटफिटवरती करू शकता। आता आपली 6वी जी हेअरस्टाईल आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत, अशा प्रकारे पुढच्या बाजूने थोडेसे केस सोडणार आहोत आणि मधून थोडेसे केस घेऊन अशा प्रकारे छान वेणी घालून घेणार आहोत। संपूर्ण केसांची खालपर्यंत वेणी घालून घेतल्यानंतर तेथे मी रबर लावून सिक्युअर करून घेणार आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा मी अशाच पद्धतीने थोडेसे पुढून केस सोडलेले आहेत आणि मागच्या बाजूने अशा पद्धतीने छान वेणी घालून घेणार आहे। तुम्ही पुढच्या बाजूच्या केसांचे कर्ल सुद्धा करू शकता किंवा हेअर स्ट्रेटनरने तुम्ही केस स्ट्रेट सुद्धा करू शकता। खूप सुंदर असा लुक ही हेअरस्टाईल देते। ड्रेसवरती किंवा एखाद्या फॉर्मल किंवा ट्रॅडिशनल आउटफिटवरती ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते। जर तुमचे केस खूप लांब असतील तर त्यावरती ही हेअरस्टाईल खूप सूट होते। आता आपल्या वेण्या घालून झालेल्या आहेत। आता त्यानंतर मी अशा प्रकारे थोडीशी वेणी लूज करून घेत आहे जेणेकरून आपली हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसेल। आता मी या ज्या 2 वेण्या घातलेल्या आहेत तर त्या मी रबरच्या सहाय्याने छान सिक्युअर करून घेणार आहे। जर तुमचे केस खूप जास्त लांब असतील आणि तुम्हाला केस रिकामे सोडायला आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने छान अशी क्यूट हेअरस्टाईल करू शकता। त्यामध्ये तुमचा लुक हा युनिक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। आता ही वेणी अजून उठून दिसण्यासाठी आपण तिथे छान असा क्लचर लावलेला आहे। तुम्ही बघताय खूप सुंदर अशी हेअरस्टाईल आपली रेडी झालेली आहे। अगदी ऑफिसला जाताना कॉलेजला जाताना सुद्धा तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता। खूप सुंदर असा लुक ही हेअरस्टाईल तुम्हाला देऊन जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब